नाही भाऊ, त्याची काही गरज नाही. बाय, मला कोणाच्या उपकाराच्या वजाखाली राहायचं नाही. भाऊ, अहो उपकार म्हणून नाही, माणुसकी म्हणून बिल भरलंय त्यांनी. आणि तुम्हीच म्हणता ना की एखादा माणूस सुधारत असेल तर त्याला त्याच्या आधीच्या कृतीसाठी त्याला तोलायचं नसतं म्हणून. तसंही नसावी. सुधारण्याच्या बहाण्यानं केलेली मदत उपकाराचं साधन होऊन पुढे माग घात करणारे व्यवहार व्हायला नकत. लहान मला दोघांनाही चांगलं ठाऊक आहे यांच्या डोक्यात कोणत्या व्यवहाराची चक्र चालू आहेत ती. पण भाऊ, सावी, असू दे. पण भाऊ, जीवावर संकट आलेलं असताना मजबुरीचा फायदा घेणं हे माझ्या तत्वात बसत नाही. आणि जे माझ्या तत्वात बसत नाही ते हा धैर्य मुजुमदार कधीच करणार नाही. मला मान्य आहे, माझा इगो मोठा आहे, पण कोणाच्या जीवापेक्षा नाही. आणि ह्या लहान लेकरांच्या जीवापेक्षा तर नाहीच नाही. येतो. म्हणजे आजचा दिवस मावळला. रक्ताची डाग लागले, अशी कशी रक्ताची डाग लागले. 14तनं 1 गेला, 13 राहिले. 14तनं 1 गेला, 13 राहिले. ताईसाहेब, धैर्याला सांगायचा लवकरात लवकर मुहूर्त शोधा. असं बसून राहू नका, नाहीतर 15व्या दिवशी हे मुजुमदारांचं साम्राज्य या जगातून वजा होईल कायमच. आई, अरे मामा, अजून काय हवं असेल तर सांगा. म्हणजे काय सांगणार ना. आई, बातम्यांवर लक्ष नवं. नाही, त्या थेरड्यावर आरोप कोसळतच चाललेत. तशी ती शाळा आतनं पडलेलीच होती. होय की, म्हणूनच एक भिंत धाडकन कोसळली आणि आता हळूहळू पूर्ण शाळा कोसळणार. मी काय म्हणतो आई, त्या शाळेची त्या थेरड्याची अवस्था नाजूकच आहे. माझं म्हणणं असं आहे की त्या थेरड्यासमोर आपण पुन्हा एकदा शाळेचा प्रस्ताव ठेवला तर तो स्वतःच विकायला तयार होईल. आणि जरी त्यांना नाही विकली तर आपण त्याच्यावर पोलीस केस करू. मग नाईलाजानं त्याला जेलमध्ये जाऊन शाळेला कायमचं विसरावं लागेल. शाळेचा व्यवहार करायची वेळ आहे का ही?
शाळा पडल्यामुळं आधीच त्यांची मनस्थिती वाईट आहे. त्यात अशा वेळेला आपण शाळेच्या व्यवहाराचं जाऊन बोलणं योग्य दिसतंय का? आणि आई, आता जर आपण असलं काही केलं ना तर लोकांना वाटणार की मुजुमदारांनी ही शाळा मुद्दाम पाडली. त्यामुळं याशी विनाकारांची बदनामी नकोय मला. काहीतरी झोल आहे. अरे आपली शाळा अशी पडणाऱ्यातली नव्हती. शाळेची इमारत मजबूत होती. झोल तर आहेच, वर विषय पण लई खोल आहे. हे बघ रिनी, विषय खोल आहे. गप्प बस. बावळतात का? हा, काही काय बोलताय? त्यानं माणुसकी दाखवली म्हणून मी पण माणुसकी दाखवायलाच गेलो. माणूस की आणि तुला फोटो काढायला कोणी सांगितलं होतं? हा, बरं ते जाऊ दे सगळं. आता शाळा कशी पडली त्याच्यावर फोकस कर. एक मिनिट, हे काय? हो हो, मी कळवतो तुम्हाला. हा? हो. काय? वाईट झालं भाऊ. जे जे झालं ते व्हायला